आता त्यांच्या मीटिंग मध्ये काय झालं, समज दिली नाही दिली, घटना झाली, मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही आणि माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही, मी नाही कधी स्टेटमेंट करणार. कारण का झिरवाळांबरोबर मी काम केलेलं आहे. शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत. मी त्यांना अनेक वर्ष ओळखते. त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे, तो जो केलेला आहे, ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. मी झिरवळांना खूप वर्ष ओळखते. आणि हे बघा, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जेव्हा भुजबळ साहेब ही किंवा नवाबभाई जेलमध्ये गेले होते, तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर. कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोकच, एकामेकाच्या सुखदुःखात उभे राहिलेलो. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे, की कोर्ट असू दे, जेल असू दे, हॉस्पिटल असू दे, मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाण. कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत, हे मी कधी विसरलेले नाही. माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की 2 पैशाचं पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना, सुप्रिया उपकारात राहा. मी सगळ्यांच्या उपकारात राहते. कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले. त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे, नवाबभाई कोर्टात असू दे, ते सगळे आर्थर रोड जेल, कुठल्याही जेलमध्ये असू दे, मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले, आजही राहणार आणि उद्याही राहणार. त्यांना गरज नाही. ती बघा, झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिसमध्ये काय झालं. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा. कारण काय मला क्युरिओसिटी होती की नक्की झालं काय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय, कष्टातून. ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले. त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं. आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाहीये ना. महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे ना. आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असता, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया ना, पण तुमचा प्रेस आहे ना, तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला, तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको. त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे. आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही, महाराष्ट्राचं सरकार आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही. प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते. हे महाराष्ट्राचं सरकार आहे. मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं. 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे. हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते. हे असं कसं होऊ शकतं? तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्यांच्या गटाने काय करायचं काय नाही करायचं त्यांचा चॉईस आहे. हे बघा, मी लोकप्रतिनिधी, लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला मला पाठवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय होतं किंवा ज्या राज्यातून मी येते किंवा दुसऱ्या राज्यांमधून येते, मला लोकांनी इथे बोलायलाच पाठवलेला आणि न्याय मागायला, आणि मी विरोधात आहे. त्याच्यामुळे अर्थातच माझी नैतिक जबाबदारी आहे की माझ्या राज्यात, ज्या राज्यातून मी निवडून येते, त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील, ज्या कधीच झालेल्या नाहीत. एसीबीची रेड मंत्रालयात होते, कॅबिनेट मिनिस्टरचं सील होतं, कॅबिन सील होतं. ऐसा कैसे हो सकता है?